तर आपण जी ही केस बघतोय याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर कुठलं पण अशी मोठी नावं असू दे. आता हे नाव आहे लायकेनिफाईड सोरियासिस, म्हणजे सोरियासिस हे जुनाट झालेलं. माशीच नाव आहे की लायकेन ॲम्ब्लॉयडिसिस, म्हणजे ॲम्ब्लॉयड नावाचं प्रोटीन असतं ते स्किनमध्ये जमा होतं, अनेक वर्ष जातात. मॅक्युलर ॲम्ब्लॉयडिसिस म्हणजे तेच, फक्त त्याचा पॅटर्न वेगळा. नंतर लायकेन जेव्हा जुनाट होतं म्हणजे हायपरट्रॉफिक लायकेन, ही जी अशी मोठी मोठी नावं आहेत. बेसिकली याचा ॲट द एंड हाच असतो तो, म्हणजे स्थिर कठीण मंडल. आता हा इन्फरन्स मी लावू शकतो का की नाही, हे असं माझं म्हणणं आहे. ग्रंथकर्त्याने असा इन्फरन्स मांडलेला आहे. एक दुसरं असं मॉडर्नमध्ये पण जर बघाल तर या सगळ्याचं हिस्टॉलॉजिकली जर म्हणजे अशी त्वचा जर वरून खाली कापली तर त्याच्यामध्ये एपिडर्मल हायपरप्लेजिया किंवा डर्मल हायपरग्रॅन्युलोसिस, डर्मल हायपरग्रॅन्युलोसिस, हायपरप्लेजिया असे बरेच वर्ड आहेत. हे अशा पद्धतीने दिसतात. हायपरकेराटोसिस असं काय काय दिसतं चित्र. म्हणजे जवळपास या सगळ्याची ॲट अवस्था ही सेम होते असं म्हणणं आहे त्यांचं. मॉडर्नमध्ये पण तेच वापरलं जातं, जे ज्याच्यामध्ये ते सॅलिसिलिक ॲसिड वापरतात किंवा काय वापरतात हे त्यांनी वापरतात. आपल्या ग्रंथात काय लिहिलंय, आपल्या ग्रंथात 3 ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे बघा, चरक वाग्भट आहे, सुश्रुत आहे आणि चरक आहे. तिघांच्या ठिकाणी काहीतरी एकच दिसतं आहे. म्हणजे वाग्भटामध्ये आले स्थिर कठीण मंडल, सुश्रुतामध्ये आले मंडलानीचे उत्सेदन आणि चरकमध्ये आले परत स्थिर कठीण मंडल शब्द आहे. तिघांमध्ये काय दिलंय, पोटलेतम स्वेदहा स्विन्नोसोनम कुष्ठम शस्त्रे लिखितम प्रलेपन. म्हणजे काय करायचं की जे असं काळपट जाड दिसतं अनेक वर्षापासून आहे त्याला बेसिकली स्नेहन आणि स्वेदन करायचं बाहेरून, आणि त्याच्यावर काय करायचं, लेखन, शस्त्र लेखन आणि प्रच्छान करायचं सांगितलंय. सुश्रुत काय सांगतो, मंडलाच्या उत्सेना लिखिभिक्षम प्रच्छेदवा, याने लेखन करायचं किंवा प्रच्छान करायचं. आणि चरक पण ते सांगतो, फक्त त्याने कुर्च वगैरे अशा गोष्टी सांगितल्या, कुर्च वगैरे याचा वापर सांगितलाय. म्हणजे ॲट द एंड काय करायचंय, त्याचं स्नेहस्वेदन करून लोकल लेखन आणि प्रच्छान करायचं, कुठली असे जाड दिसते. ठीक आहे. या पेशंटमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय केलं, पहिले वमन केलं गेलं. याचं कारण वमन काय, मोठी टाकी छोटी टाकी, छोटी टाकी मोठी टाकी. म्हणजे पोटातले जे दोष आहेत ते तिकडे जात आहेत, ते पहिले स्वच्छ करण्यासाठी काय केलं, वमन केलं. म्हणजे इकडून जे दोष जाणार आहेत जे काय ते पहिले जाणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त ॲट द एंड छोटी टाकी म्हणजे पायाच्या ठिकाणचं बरं करावं लागलं, बरोबर. सो तशा पद्धतीने केलं, लेखन प्रोसिजर केलं, प्रच्छान केलं. रसमाणिक्य, बावची, विडंग, स्वायंवाक्य सारखी औषधं वापरली, आरोग्यदिन वापरली, महामजिष्ठाधिक वात वापरला आणि लोकल ऍप्लिकेशनला अर्क तेल, नंतर महामरिच्यादी तेल असे स्ट्रॉंग टू स्ट्रॉंगेस्ट, एकदम स्ट्रॉंगर असे वापरले. हे काय होतं, पण मगाशी आपण पाहिलं त्याच्यामध्ये ते स्थिर नव्हतं. हे अनेक दिवसापासून तसंच पडू नये. स्थिर कठीण मंडल म्हणजे जो मगाशी मी स्थिर अस्थिर शब्द वापरला, हा पण ग्रंथकर्त्याचा शब्द आहे, माझा शब्द नाही. फक्त मी त्याच्यातले शब्द काढलेले आहेत, म्हणजे शब्द आपण वेचलेले आहेत, ते मॉडर्नमध्ये कुठेतरी कनेक्ट केलेले. सो इट इज स्थिर कठीण मंडल आहे आणि याला ही चिकित्सा दिलेली. याच्यामध्ये अजून स्ट्रॉंग द्रव्य पण वापरू शकता. आता रसमाणिक्य वगैरे ही औषधं आहेत, ही अभ्यंतर म्हणजे पोटातून वापरली तर लेखन करणारी, क्लेद शोषक, कफवातच कंडिशनमध्ये, जुनाट कंडिशनमध्ये खूप चांगली काम करणारी. त्याच्यासाठी कॉम्बिनेशन बावची आहे, विडंग आहे, असा वापर केला जातो. अजून काही द्रव्यांचा पण वापर केला जातो, म्हणजे आरगबदादी कषाय वगैरे सारख्या औषधांचा पण वापर केला जातो. स्वायंभोक्य गुळगुळ हे बावची, चित्रक वगैरे सगळ्याचं बनवलं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे, जे अशा टिपिकल जाड कठीण अशा याच्यावर खूप चांगलं काम केलं जातं. ओके. आरोग्यवर्धिनी ही उत्तम क्लेदनाशक अशा हिशोबातून किंवा दीर्घकालीन व्याधी याच्यामध्ये काम करते. आणि महामंजिष्ठाधिक वात हा पण अनेक लोकांचा फेवरेट काळ आहे. 55 वगैरे त्याच्यामध्ये औषधं आहेत. आणि कुठली कंडिशन आली की महामंजिष्ठाधिक, नो, महामंजिष्ठाधिक बेसिकली अशा जुनाट कंडिशनमध्ये खूप चांगलं काम करते. नवीन कंडिशन्स असतील तेव्हा महामंजिष्ठाधिक अनेक वेळा ते वाढवतं असं बघण्यात आलं. तर अशी जुनाट कंडिशनमध्ये महामंजिष्ठाधिक उत्तम काम करते. आणि लावायला तुम्हाला अर्क तेल आहे, महामरिच्यादी आहे, स्ट्रॉंग ऑइल तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं लेखन प्रच्छन आहे. आता प्रॅक्टिस करणारे काही लोक आहेत, ते म्हणतात आम्ही हे केलेले लेखन प्रच्छन, तरी आम्हाला रिझल्ट नाही. आत्ता पण आपल्या हॉस्पिटलमधल्या पेशंटमध्ये लेखन प्रच्छन केलेलं आहे पण रिझल्ट नाही आले.
पण पेशंटला एक गोष्ट सांगितली, ती पेशंटने फॉलो न केल्यामुळे रिझल्ट आलेले. एकच गोष्ट, तुला हे वारंवार करावं लागेल. तुम्ही सांगा, जेवढं जाड आहे हे चित्र, आणि तुम्ही एकदा लेखन प्रच्छन करून होईल का हो काम? नाहीच होणार. पेशंटला या 8 वेळा केलं गेलं लेखन आणि प्रच्छन, पहिले आठवड्याच्या गॅपने, आणि नंतर केलं गेलं लेखन प्रच्छन हे 15-15 म्हणजे 3 महिने पेशंटचं लेखन प्रच्छन चालू होतं जवळजवळ. होणारच नाही, एकदा ऍप्लिकेशन होणार नाही. आपल्याकडे काही पेशंट आले होते, त्यांना सांगितलं, त्याच्यात मी स्वतः लेखन इकडे केलं. नेक्स्ट टाइम डॉक्टर ठीक नहीं, अरे हफ्ते बाद आपको फिर से बताया था लेखन के लिए, नहीं यहाँ पे काम था वहाँ पे काम था म्हणून आले. कसं बरं होणार ते जुनाट असेल? पेशंटला जे सांगितलं, पेशंटने ॲडवाईस नाही फॉलो केलं, त्याला आपण दोष घेऊ नाही शकतो. कारण आपण सांगितलं की हे वारंवार करावं लागेल, एवढ्या दिवसापासून आहे तर निदान 4 वेळा निदान 5 वेळा करावं लागेल. करत नाही त्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. आणि असं केलं आणि पेशंटचं 6 महिन्यात बघा 22 वर्षापासून होतं. कुठल्याही लग्न कार्यात, कुठल्याही देव कार्यात कुठेही जाऊ शकत नव्हती बाई. तो पायाचा रंग पण बघा कसा आला, गोरा झालाय का? हे झाल्यानंतर पेशंट उडायला लागली म्हणजे सगळे जायला लागले लग्नात इकडे, आणि सगळे बोला अरे कितना ठीक हुआ, अच्छा कितना, सगळे बघायला लागले ना. आणि त्याने एक असा फरक पण पडतो की या पेशंटला एक्सेसिव्ह स्ट्रेस होता त्याचा, तो एकदम स्ट्रेस रिलीफ झाला, एकदम स्ट्रेसलेस म्हणतो अशा पद्धतीने पेशंटचं झालं. स्ट्रेस बस्टर म्हणून स्वतःच काम केलं, लोकच सांगायला लागले अरे तुमचा पाय किती चांगला दिसतोय, लेग इज लुकिंग व्हेरी फाईन. अशा पद्धतीने पेशंटला सांगितलं गेलं आणि मग पेशंटला त्याचा फायदा झाला की नॅचरली त्याचा मेंटल स्ट्रेस पण कमी झाला. आता हे सगळं आल्यानंतर हे जवळजवळ 90-95% बदल झाले. पेशंटला सांगतो अरे आगे भी ट्रीटमेंट ले लो, नाही अभी मैं अपना काम कर रही, आणि मैं अपने पेशंटचं असं असतं, त्यांना बेसिकली पूर्ण ट्रीट होण्यापेक्षा मी माझं लाईफ कम्फर्टेबल जगू शकते का असं, आणि हे बरोबरच आहे. असं कधी भरपूर वेळा अनेक होतं की आपण पेशंटच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला ना, पेशंट 100% ट्रीट, हा पेशंट 100% ट्रीट झाल्यानंतर की नंतर तेल वगैरे लावलं, नंतर कधी फोटो काढला नाही, पण महत्वाचं की पेशंटच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये आपण आमूलाग्र बदल घडवला ना, की पेशंट हे करू शकत नाही आता करायला लागला. म्हणजे साधी गोष्ट आहे, एखादा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असतो, दिसत नाही आणि दिसायला लागलं, किती आमूलाग्र बदल आहे. तसंच कुठेच जाऊ शकत नाही 22 वर्ष, आणि एकदम लग्न कार्यात वगैरे जाऊ शकते, त्वचा एकदम बरी झाली, किती आयुष्यामध्ये मोठा बदल आहे विचार करा. किती सोशल आणि याच्यामध्ये पेशंट असतो. त्वचारोग हा असाच आहे. त्वचारोगामध्ये बेसिकली दिसणाऱ्या भागावरचा सर्वात शरीरातला सर्वात मोठा अवयव दिसणाऱ्या भागावरच असल्यामुळे, दर्शनीय भागावरच असल्यामुळे सोशल टॅबू याच्यामध्ये खूप असतो. जो एक म्हणतो सोशल स्टिग्मा, सामाजिक असलेला एक विशिष्ट डोक्यात असलेला एक पगडा, तो खूप असतो. म्हणजे साधी गोष्ट, पेशंटला सोरियासिस इकडे कसं आहे, जातं का पेशंट लग्नात जातं, लगेच कोणीतरी बोलतं अरे की काय, लोक 10 सल्ले, हा मलम लाव, तो मलम लाव, या डॉक्टरकडे जा, त्या याच्याकडे जा, असं काय सांगितलं. सोशल स्टिग्मा खूप आहे त्वचारोग, त्याच्यामुळेच पेशंट येतात, आणि त्याच्यामुळेच त्वचारोगाचे पेशंट हे ट्रीट करणं एक चॅलेंज असतं. कारण पेशंटला तुम्ही जरी बिघडवलं ना पेशंटला, की पेशंट तुमची कॉलर पकडतो, असं असतं. बाकी ठिकाणी एक वेळ सांध्याचा चालतो, गुडघा खराब झाला ना, हा चला पुढचे पर्याय ऑपरेटिव्हला जाईल किंवा काहीतरी होईल, किंवा काय उलट सहानुभूतीमुळे गुडघा अजून खराब झाला, अरे याला चालता येतं म्हणून त्याला अजून काठी दिली. सोरियासिसच्या पेशंटला कोणी घेईल का? नाही घेत सर. दॅट इज द थिंग. आता सोशल मीडिया आपण म्हणतो, इंस्टाग्राम वगैरे सगळं हे स्वच्छ चेहरे दिसतात. ॲक्ने आले की लगेच लोकांना का, मुलींना किंवा विशेष कुठल्याही यंग एज, जरा 2-4 ॲक्ने आले की हॅवॉक, सोशल मीडियावर फोटो अपलोड करू शकत नाही. एवढ्या छोट्या गोष्टी पायी किती लोकांनी काय काय केले सांगायचं झालं तर. त्वचारोग हे असेच असतात. त्याच्यामुळे महत्वाचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा असे कुठले मोठे बदल आयुष्यात देतात तेव्हा तुम्हाला कळतं की आयुर्वेदाची महती अशी आहे. ओके, सो असा पेशंटमध्ये झालं. हे बघा दुसरं पेशंटचं आहे, तुम्हाला त्याच्यावर एक मार्किंग दिसतात पायावर, वरच्या पायावर. हे डॉक्टरचंच आहे, डॉक्टरचंच पाय आहे, आणि ते वर मार्किंग आहे ते खाली पण दिसतात, खालच्या पायामध्ये पण तुम्हाला मार्किंग दिसते. म्हणजे प्रच्छानकर्म हे नॉर्मल स्किनपर्यंत गेलं पाहिजे, एवढं डीप झालं पाहिजे. म्हणजे जवळजवळ या स्किनमध्ये ते जवळजवळ 3 to 4 mm डीप पर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा पाय स्वच्छ होतात. ते
तेव्हा तुम्ही तीक्ष्ण लेप वगैरे असंच आहे. आता हे याला हे लायकेरिफाईड एक एक्झिमाटस प्रकारच आहे, पण जुनाट आहे. याच्यामध्ये पण स्थिर कठीण मंडलांनाच औषध, काही औषधं काहीच बदलली नाही, तीच औषधं दिली, कन्सेप्ट तीच वापरली, सगळं तेच वापरलं, पण ग्रंथात तेच दिले. ग्रंथ करते याला वेगळी करा, याला वेगळी करा, याला वेगळी करा असं काही सांगत नाही. इवन मॉडर्न वाले पण सांगत नाही, पण आपणच वाचलेलं नसतं किंवा पाहिलं नसतं, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं याची ट्रीटमेंट वेगळी, याची ट्रीटमेंट वेगळी, याची ट्रीटमेंट वेगळी, असं नसतं. ते एक स्पेशलाइज झोन ट्रीटमेंट करतात. या झोनसाठी ही ट्रीटमेंट, या झोनसाठी ही ट्रीटमेंट, या झोनसाठी ही ट्रीटमेंट, अशा पद्धतीनेच ते करतात. फक्त ते आपल्याला ते सेक्शन्स कळत नाही. हे बघा, आता ही एक मुलगी आहे बघा. आपल्याला आता सरांनी याच्यात पण प्रच्छान कर्म, लेखन कर्म केलं का, तर ती 12 वर्षाची मुलगी आहे. कुठल्या भागावर आहे बघा, या भागावर, बरोबर. इकडे ब्लेड लावलं तरी ती कसं दुखेल, इकडे आपल्याला काही लागलं की दुखेल. पेशंटला या 12 वर्षाची मुलगी, लेखन प्रच्छान शस्त्र यूज कसं करणार? मग युक्ती काय? चरकाने काहीतरी शब्द वापरला होता बघा, कुर्च. कुर्च, कुर्च म्हणजे काय? कुंचला. कुंचला म्हणजे काय? ब्रश. कुठला ब्रश? आत्ताच्या काळात स्क्रब मिळतात, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाचे स्क्रब असतात बघा, बाहेर नायलॉनचे. आंघोळ झाली की पेशंटला स्वतःच घासायला सांगा. वरची डेड स्किन सगळे जाते, म्हणजे इनडायरेक्टली लेखन होतं त्याने. त्याच्यानंतर तुमचे लेप करा, किंवा टूथब्रश असतो ना, टूथब्रश, त्याने पेशंटला घासायला सांगा. थोडीशी जळजळ होईल, पण 12 वर्षाची मुलगी आरामात सहन करेल, आरामात सहन करेल. ते केल्यानंतर तुमचं जे काही उष्ण तीक्ष्ण मलम आहे ते लावा. तुम्हाला जे छोट्या मलामध्ये पण रिझल्ट दिसतात, 12 वर्षाच्या मुलामध्ये पण रिझल्ट. पारिजातक पत्र पण, पारिजातक पत्र पण आहे. इव्हन आपण ते लहानपणी वाटतं खडूला हे पेन्सिलीला टोक करायला, ती पेन्सिल असायची बघा, पांढरी पेन्सिल पाटीवर लिहायला, त्याचा जो कार्ड पेपर, त्या पेपरने पण घासू शकतो. पण पॉलिश पेपर, तर त्याने पण करू शकतो. पण आपल्याला महत्वाचं आहे कुर्च, इकडे आपली आत्ताची युक्ती वापरता आली पाहिजे. आणि असं वापरणं आपल्याला लहान मुलांमध्ये पण नाही, तर प्रत्येक नाही सरने बोलाय शस्त्र यूज करो, नाही युक्ती फर्स्ट इयरला वाचलेलं युक्ती, ते असं वापरलं पाहिजे. नाहीतर काय होईल, शस्त्र वापराल, पेशंट दुसऱ्या दिवशी येईल, डॉक्टर बघ काय झालं, किंवा पेशंट रडायला लागेल समोर, जास्त त्रास होईल. अशा पद्धतीने करू शकतो. अशाच पद्धतीने 83 वर्षाचे म्हातारे आजोबा घरी घासा आणि तेल लावा आणि औषधं घ्या, बरं म्हणा. हे बघा, असे येतात ना 5 स्टार हॉटेल्समध्ये येतात हल्ली, अशाच पद्धतीचे स्क्रब्स असतात. काही नाही, ते ढाकून आणायचं गेल्यावर कधी. मुद्दा असा आहे, ते बाहेर पण मिळतं, पण पेशंटला सांगायला इझी आहे. अशा पद्धतीने असे स्क्रब्स आपण वापरू शकतो, किंवा ते हिरव्या पिवळ्या निळ्या रंगाचे स्क्रब्स पण आपण वापरू शकतो. आणि पायाला पण अशा पद्धतीचं आपण करू शकतो. ठीक आहे. सो एक आपण पाहिली ती सोरियासिसची होती, पण ज्याच्यामध्ये अस्थिर हा शब्द आपण पाहिला. दुसरी केस पाहिली त्याच्यामध्ये स्थिर पाहिला, त्याच्यामध्ये अजून जुनाट अवस्था पाहिली, आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीने आपण प्लॅन ट्रीटमेंट केली. ग्रंथातली सूत्र वापरली, आजच्या काळात वापरलेली किंवा आपल्याला आजूबाजूला अवेलेबल असलेल्या औषधांना त्या सूत्रामध्ये बसवलं आणि तिकडे सेट केलं. म्हणजे काम दुधाला आपण कुठे सेट केलं? अस्थिरमध्ये. स्थिर जुनाट तिकडे आपण स्वयंभुवा की गुकुळ, रसमाणिक्यला ऍड केलं. शतधौतकृत याला आपण अस्थिरमध्ये सेट केलं. बाहेरून तेच अर्क तेल, महामरीचदी तेल याला आपण हे केलं. आता तुम्हाला सांगू, ही सगळं बोलायची गोष्टी नाही. मी किंवा आता सरांच्या ओपीडीमध्ये किंवा दवाखान्यात पण हेच करतो. पेशंटला हेच बोलून दाखवतो, पेशंटला हेच सांगतो, आणि पेशंटला रिझल्ट येतात. म्हणजे जे मी प्रॅक्टिस केले त्याचा बरोबर बॉल आला, त्या पद्धतीने हिट केला की 6 बसलाच पाहिजे. अप्लाइड आहे सगळं, प्रॅक्टिकल आणि अप्लाइड. त्याच्यामुळे मी काय करतोय वेगळं नाही, मी ग्रंथातच करतोय. आणि तुम्ही जर ग्रंथातले करत असाल तर तुम्ही जगात कोणासमोर उभे राहू शकता. जगात कोणासमोर उभं राहील म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अनेक डर्मॅटशी, मॉडर्न डर्मॅटशी माझा कॉन्टॅक्ट आहे. ते टॉक व्हेरी रिस्पेक्टफुली बिकॉज ऑफ दिस कंडिशन्स की मी आयुर्वेदच करतो, मी आयुर्वेदाच्याच गोष्टी करतो आणि रिझल्ट पण देतो बिकॉज ऑफ दिस. असं पण आहे की फोन करता आणि सांगता, अरे ही अशी केस आहे, बघून घे जरा. उलट आहे,
जबाबदारी असते आपल्यावर ट्रीट करणं, कारण मॉडर्न्सची व्यक्ती आपल्याला केस पाठवून सांगतं की बाबा बघून घे. हे जनरली उलट असतं की आयुर्वेदाचा माणूस मॉडर्नला फोन करतो, सर एक केस भेजिए आप देख लीजिए, मुझे भी बताइए क्या करना. पण उलट होतं जेव्हा तुम्ही अनेक वर्ष काम करता आणि त्याच्यामध्ये रिझल्ट देता, तेव्हा असं चित्र होतं की मॉडर्नवालेच आपल्याला फोन करतात, अरे देख ले. त्यांना आपल्या ट्रीटमेंटमध्ये जरा पण रस असतो, नसू दे, आपल्याला पेशंट मिळतो, रिझल्ट मिळतो, आपले पैसे मिळतात, दॅट्स इट. ठीक आहे, आता आपण एक केस घेऊ. ही आपण पाहिजे तर शेवटची घेऊ किंवा अजून थोडीशी घेऊ. बघा, काही सगळं सोडून द्या, पेशंटचं वय बघा, 2 months. कसं येणार? जनरली बघण्यात येतं की लहान बाळ आलं की घाबरतात. आयुर्वेदाला तर प्रचंड घाबर. त्याला कारण म्हणजे एक असतं, कधी केस पाहिलं नसतं, कधी पेशंटच पाहिलं नसतं 2 महिन्याचं बाळ. कारण जनरली 2 महिन्याचं बाळ म्हटलं की पेडियाट्रिशियन हे ठरलेलं आहे. त्यात त्वचारोग म्हणजे कसं असतं, आपल्याला आपली स्किन, आपण एवढे मोठे, हे समजा आता सगळे म्हणजे 4.5 फुटापेक्षा जास्त आहेत सगळे, तर जनरली गालावर वगैरे दिसलं की एवढूसा भाग, लहान मुलं असतंच एवढं, गाल दिसलं की ते असं दिसतं, म्हणजे असं वाटतं अर्ध्या शरीराला आलंय की काय. तर असंच एक 2 महिन्याचं बाळ आलं, रेडनेस म्हणजे लालपणा, आता आला परत लालपणा. लालपणा आला की डोक्याला त्रासदायक असतो, काळेपणाचा लालपणा भयंकर. रेडनेस, स्लाइटली स्किनी, मॅक्युलोपॅप्युलर रॅश, हे शब्द आहेत. मॅक्युलोपॅप्युलर लिहून घ्या, घरी जाऊन बघा गुगलमध्ये, कारण कुठले शब्द मिस करू नका. मी देतो का, रोलिंग करत राहील, म्हणजे आत्ताच सगळं समजणं असं काही नाही, पण कळतील. मॅक्युल म्हणजे त्वचेच्या लेवलला असतं, पॅप्युल म्हणजे त्वचेपेक्षा थोडंसं वर असलेलं, त्याला मॅक्युल पॅप्युल म्हणजे थोडंसं काही स्पॉट्स आहेत स्किन लेवलला आहे, काही हे वर आलेले, कळालं. ऑन अ चिक, लाल बुंद टोमॅटो झाले होते. नेक, टेम्पोरल म्हणजे हे सगळं भरलं होतं. असं लाल आलं तर शुअर शॉर्ट, रेफर टू डर्मॅटॉलॉजिस्ट. हेच मॅक्झिमम आयुर्वेदिक डॉक्टरांचं सजेशन असतं. डेअरिंगच करायला मागत नाही. 2 महिन्याच्या, बेसिकली 2 महिन्याच्या पोराला औषधं काय त्याची हेच माहिती नाही. 2 महिन्याच्या, 2 वर्ष, 2 महिन्याच्या सडन इरप्शन ती अजून तर त्रासदायक. 3 दिवसात डॉक्टर आलाय, ते अजूनच डोक्याला त्रासदायक. चाइल्ड इरिटेटेड, क्राईंग कंटिन्युअसली अँड रबिंग चीक, हेड काय असं ते घासा नुसतं असं बाळ त्याचं. ॲटोपिक डर्मेटायटिसचं डायग्नोसिस होतं. हे बघा, अशा पद्धतीने लाल बुंद गालावर होतं. थोडंसं पिक्चरमध्ये दिसत नाही, प्रत्यक्षात असं भडक दिसत होतं, कारण त्यावेळेस कॅमेरे चांगले नव्हते, आता चांगले कॅमेरे आलेले. असं लाल सगळं असं भरलं होतं, पूर्ण गाल भरले होते, अशा पद्धतीचं होतं. आता 2 महिन्याचं बाळा झोपतं किती दिवस, किती तास महिन्यात, दिवसातनं? मोर दॅन 18 hours, 20 hours पर्यंत झोपतं. 10 तास त्याचं वजन जाईल. ओके. दूध किती वेळा पितं? 5 वेळा, 8 वेळा, 10 वेळा असं पितं. बाळाचं वजन 3 दिवसामध्ये 500 ग्रॅम कमी झालं. बघा, आपलं 500 ग्रॅम कोण विचारतंय? 70चं समजा 16 पण कोण विचारतंय? 2.5 किलोचं वजन 2 किलो झालं 3 दिवसात, मोठी गोष्ट आहे. प्रपोर्शन बघा किती पर्सेंट आहे, म्हणजे जवळजवळ 80 किलो माणसाचं वजन हे जवळजवळ 3 दिवसामध्ये 58 होणं अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे बाळामध्ये 500 ग्रॅम वजन म्हणजे मोठी गोष्ट नाही. बाळाचं 500 ग्रॅम वजन कमी होतं. बाळ फक्त 10 तास झोपायचं, दूध हे फक्त 4 ते 5च वेळा प्यायचं. मुलांचं वेट झपकन कमी होतं, लहान मुलांचं. तर तसंच त्याचं झालं होतं. बेसिकली पेशंट थोडासा असा होता की केअरलेस फॅमिलीमधला होता. 4 पोरं होती, त्यातले एक बाळ. हा हो रे कुछ तो अशा, कारण तो होता पण माझ्या बाजूला एक टेलर आहे, जेंट्स टेलर आहे, त्याच्याकडे हा काम करणारा व्यक्ती. त्याच्यामुळे किती लिथार्जी असेल तुम्हाला समजा. आला 3 दिवसांनी, डॉक्टर पुसतो करो, बोललो ठीक आहे. आता याच्यापेक्षा छोटी मी 6 महिन्याची बाळं वगैरे मी पाहिलेली ॲटॉपिकला, ट्रीटमेंट केली. 2 महिन्याचं बाळ म्हणजे असं, कारण मला माहिती आहे 2 महिन्याच्या बाळामध्ये आंतरच डेव्हलप नसतं. मुलं पालथी पडतात बघा, पालथी, त्याचा उद्देश असा असतो की पोटातला हळूहळू आंतर डेव्हलप व्हायला आणि पोटातला गॅस त्याचा रिलीज होतो. 2 महिन्याच्या बाळामध्ये म्हणजे आपली आयुर्वेदिक औषध असतात ना, मॅक्झिमम वरून टाकली की खालून निघून जातं. म्हणजे जर तुम्ही गैरिक सारखं औषध दिलं, खूप चांगलं काम करतं पित्ताच्या आधीमध्ये, तर गैरिक वरून खाल्लं ना, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे घेऊन येतात पेशंटला, आपने जो दवाई दी ना उससे मेरे बच्चे को खून के जुलाब हुए. वरून खाल्लेलं खालून तसंच निघून जातं. त्याच्यावर पेशंटला वाटतं की रक्ताचे जुलाब झाले.
पण आपल्याला माहिती आहे की बाळामध्ये सुवर्णप्राशनमधली औषधं आहेत, पित्तनाशक औषधं आहेत, काही भस्म आहेत की आराम ऍब्झॉर्ब होतात. मातीसारखी औषधं नाही आहेत, म्हणजे गैरिकी माती आहे ना एक पद्धतीची, ती नाही ऍब्झॉर्ब. सुवर्णमाक्षिक ऍब्झॉर्ब होतं, मौक्तिक कामदुधा ऍब्झॉर्ब होतो, गंधक रसायन ऍब्झॉर्ब होतं. आता परत गंधक रसायन 2 महिन्याच्या बाळाला दिलं असेल, डोस परफेक्टली माहिती असेल तर डेफिनेटली आलं. रक्तजनित व्याधीत कुर्यात शोणित रोगेषु रक्तपित्त हरिक्रिया विरेक उपवासमच्या श्रावणम शोणितस्य च. बरोबर. आता यात विरेचन देऊ शकतो का? एवढ्याशा बाळा नाही देऊ. उपवास देऊ शकतो का? अरे तिचं ऑलरेडी वजन कमी होते. रक्तमोक्षण करू शकतो का? नाही. रक्तपित्त हरिक्रिया करू शकतो ना, म्हणजे ती औषधं वापरू शकतो. मुलांमध्ये एक सांगतो, मुलांचा ग्राफ असा असतो आणि पटकन असा पण होतो, पटकन ते रिझल्ट पण देतात. मुलांचं एक असतं, खालचं सूत्र ते वेगळ्या गोष्टीला लागू आहे, त्या संबंधी मी इकडे बोलत नाही. काय दिलं? रक्तपाचक, स्वर्णमाक्षिक भस्म, गंधक रसायन, आवळा, यष्टी, सारिवा, 4 व्या उड्या करून दिल्या. बरोबर. गंधक रसायन किती दिलं असेल अंदाज? ठीक आहे, आपण नंतर बोलू त्याच्यावर. आरगत फलमज्जा फांट 5 ml 1 सीड डेली 5 ml दिला. लोकल ऍप्लिकेशनला एक क्रीम आहे, BC56 क्रीम माहिती असेल, ती आणि शतदौतक दिली. डायरेक्ट लावायचं नाही, शतदौतक मिक्स करून वापरायची. फक्त बाळाला ट्रीटमेंट नाही, आईला पण ट्रीटमेंटची गरज आहे. स्तन्यशोधक काढा 15 ml 2 वेळा आणि लघुमालिनी वसंत पेशंटला 2 गोळ्या 2 वेळा अशा पद्धतीने दिल्या. ट्रीटमेंटला काही महत्व नाहीये, डोसला इकडे महत्व आहे. किती डोस दिला असेल, काय दिला असेल. समजा गंधक रसायन मला द्यायचे 250 मिलीग्रॅमची गोळी द्यायची, किती गोळी देईल मी बच्चूला? मॅथ्स खूप पक्क लागतं. सगळे म्हणतात डॉक्टरला मॅथ्स नाही. डॉक्टर हा एंटरप्रेनरचं सर्वात हायर लेवल असते. एंटरप्रेनर शब्द आहे ना सध्या खूप चालू आहे. आपण एंटरप्रेनरच्या सर्वात हायेस्ट लेवलला असतो ना, आपलं सगळंच मॅनेज करायचं असतं. महेश बिर्ला हे सर्वात वरचं टोक आहे, बाकी सगळं खाली आहे. पैशाचं मॅनेजमेंट पासून, उद्या इकडे पेशंटला काय झालं की कोणी दुसरं नाही, सरांनाच पळावं लागतं. सो ही इज द टॉप. सो वी आर द हायेस्ट एंटरप्रेनर. पैशाचा काय गोंधळ झाला, ही वॉन्ट्स टू सी. पेशंटचा काय गोंधळ, ही वॉन्ट्स टू सी. कुठल्या कर्मचाऱ्याने कुठल्या पेशंटची वाईफ वापरून, ही वॉन्ट्स टू सी. सो वी आर द हायेस्ट एंटरप्रेनर सगळं. त्याच्यामुळे डोस ठरवताना मॅथमॅटिक्स माहिती असलं पाहिजे. मॅथमॅटिक्स संपलं 12वीला नाही. बघा 250 मिलीग्रॅमची गोळी ॲडल्टमध्ये 6 वेळा वापरतात, बच्चूमध्ये किती वापरणार सांगतो. समजा 12 वर्षापर्यंत, ज्याचं 12 वर्षापर्यंत मुलाचं वजन जनरली 40-42 किलो असतं, पुढे जातं असेल तर बरं, नाही तर कमी असेल तर त्या पद्धतीने चेंजेस करायचे. 6 ते 12 वयामध्ये जर आपल्याकडे कोणी आलं तर ॲडल्ट डोसपेक्षा अर्धा डोस द्यायचा. ओके. 4 ते 6 वयामध्ये आलं तर 1/4 डोस द्यायचा. 2 ते 4 वर्षामध्ये आलं तर 1/3 डोस द्यायचा. ओके. अजून छोट नाही, 1/3 1/4. ओके. 1/3 डोस द्यायचा. 4 to 6 ला 1/3 द्यायचा. 2 to 4 ला 1/4 द्यायचा. अजून छोटं जर बाळ आलं म्हणजे 2 वर्षापेक्षा तर 1/6 डोस द्यायचा. अजून छोटा डोस द्यायचा. म्हणजे जर गंधक रसायन ॲडल्टमध्ये मॅक्झिमम डोस इज मोर, पण 250 मिलीग्रॅमच्या 6 गोळ्या वापरू शकतो असं आहे गणित. तर आपण किती वापरणार मग? 1 गोळी. हे मॅथमॅटिक्स आपल्याला माहिती आहे. सुवर्णमाक्षिक समजा ॲडल्टमध्ये मी 150 मिलीग्रॅम वापरत असेल, एका दिवसाला एवढं वापरत नाही. समजा मी 60 मिलीग्रॅम वापरत असेल दिवसाला, तर बच्चूमध्ये किती येणार मग? 10. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन माहिती आहे. म्हणजे बाळाला औषध देताना कॅल्क्युलेशन फिक्स पाहिजे. हे अशा पद्धतीने वापरलं आणि औषध 4 वेळा वापरलं. म्हणजे गंधक रसायनची 1 गोळी ही 4 मध्ये डिवाइड झाली. ती परत मोजू नका. पेशंटला 4 दिवसाचं औषध दिलं म्हणजे मी गंधक रसायनच्या किती गोळ्या टाकल्या? टोटल 4 गोळ्या टाकल्या. पुडीमध्ये 4 गोळ्या टाकल्या. म्हणजे 16 डोसमध्ये 4 गोळ्या टाकल्या. पेशंटला 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं गेलं. असं 4 वेळा औषध दिलं. आणि आरगत फलमज्जा फांटाचा डोस काय ॲडल्टमध्ये 40 ml. तो थोडासा 1/8 केला, कारण आरगत फल थोडं रेचक आहे, प्रंसक आहे. 1/8 डोस केला 5 ml. बच्चूने घेतला, लावलं. आता शतदौतक आहे क्रीम लावताना पण
पेशंटला बच्चूला आपल्यापेक्षा माइल्ड करून द्या. BC50 डायरेक्टली लावली तर भडकलं असं सगळं. ते 1/3 वापरायला पाहिजे जनरली. म्हणजे एक भाग जर BC56 वापरला तर 3 भाग शतदौतचा वापरला आणि मिक्स करून वापरला. ओके. हा पेशंट माझ्याकडे आलाच नाही. 4 दिवसांनी आला. मला वाटलं झालं आता पेशंटचं वाढलं असेल. मग मी सहज बाजूला गेलो. दुपारचे पेशंट संपले होते जेंट्स कडे आणि बोला अरे वो आपका वो कामगार आया था ना उसका क्या हुआ, त्याचं काय झालं. वो नहीं आया, वो जरा घर पे काम कर रहे हैं बैठ के, घरी पण देतो तो असं. और उसको पूछा ना उसका बच्चा कैसा है. तो त्याने फोन लावला. बोला अरे डॉक्टर साहब से बात करो. बोलो बात केली. हाँ अरे आपका बेटे का कैसा है. कौन बात कर रहे हैं. बोला अरे बे डॉक्टर बाजू. हाँ हाँ वो आपके बेटे का कैसा है. एकदम ठीक हो गया. अरे बोलो एकदम ठीक हो गया तो बताया की नाही. या लोकांमध्ये परत जाऊन दाखवणं हा प्रकारच नसतो ना. बरं झालं ते झालं. म्हणजे काम करो ॲटलिस्ट मुझे पिक्चर तो भेजो. त्या ती लोक तेवढे टेक्नोसाईज असतात. त्याने फोटो पाठवले पण तुम्हाला एक स्किनमध्ये टाईटनेस दिसतोय मगाशी एकदम अशी ते एक स्किन त्याने काढलेले फोटो आहे ते. याच्यामध्ये एक टाईटनेस दिसतोय स्किनचा. 4 दिवसात बाळ बरं झालं. इकडे पण असं गोल वटोलपणा दिसतोय. मेन काय बाळ झोपायला लागलं, बाळ दूध प्यायला लागलं, सगळं व्हायला लागलं म्हणजे बाळ बरं झालं. पहिले समजायचं. हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुरू केलं बाळाने. प्रश्न असा आहे की 2 महिन्याचं बाळ आहे त्याला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो का. तर हो. म्युकोनियम गिळलेलं आहे बाळाने. त्याच्यामध्ये मी माझ्या सरांनी म्हणजे प्रभू सरांनी मल्लसिंदूर म्हणजे आर्सेनिक सारखं औषध दिलेलं पाहिलेलं आहे. जन्म झालेलं बाळ. मग हे तर 2 महिन्याचं आहे. मग आपलं असं दिलं पाहिलेलं असेल तर कॉन्फिडन्स वाढणार ना. फक्त पाहिलेलं पाहिजे म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की असं पाहिजे. तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण आपली औषधं वापरू शकतो. तर याच्यामध्ये लहान मुलांमध्ये विशेषतः लक्षात ठेवा न घाबरण्यापेक्षा 4 वेळा गिरवा पाहायचा. 4 वेळा गिरवा. नाही समजत असेल गिरवा संप्राप्ती गिरवा पेपरवर लिहा, पेशंटच्या समोर लिहा, वेळ घ्या, औषधाचा डोस व्यवस्थित फिक्स करा आणि औषधं द्या. तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट येतील. कॉन्फिडन्स नसेल तर एखाद्या पेशंटमध्ये तर 24 तासाने पेशंटला अपडेट द्यायला लावा. असू द्या आपला नंबर जाईल पेशंट थोडा त्रास देईल पण कॉन्फिडन्स असेल तर 24 तासाने पेशंटला अपडेट द्यायला लागा. त्याने फायदा असा आहे की आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो म्हणजे आपण दिलेलं औषध बरोबर काम करताय ना, सगळं करताय ना अशा पद्धतीने आपल्याला कळतं. नाहीतर मग काय होतं माहिती आहे का आपल्याला कळत नाही पेशंटचं काय चालू आहे, कसं चालू आहे, काय कळत नाही. पेशंट मग जेव्हा वाढतं किंवा तेव्हा एकदम आपल्याकडे येतो आणि आपल्याला समजत नाही अरे आपण चुकीची ट्रीटमेंट दिली होती. चुकीची ट्रीटमेंट अशी काही नसते. अनेक वेळा असं बघण्यात आलं की थोडासा प्लस मायनस असतो. कधी ते वाढणारच असतं आणि आपली औषधं सुरू होतात असा पण कधी प्रकार होतो. त्याच्यामुळे कुठेही घाबरायची गरज नाही. आपला सिद्धांत किंवा आपल्याला हे माहिती असेल की रक्तजनित व्याधींमध्ये लाल भडकणाऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये हे रक्तपित्ताची चिकित्सा करायची हे तुम्हाला समजलं तर बरोबर काम होतं आणि ती तुम्ही औषधं व्यवस्थित वापरली तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट येतात. ओके. सो सध्या आपण इकडे थांबूया. आपले थोडे 20-25 मिनिटं गेली मध्ये पण तरी आपण 3 केसेस तरी व्यवस्थित हे केलं. त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे किंवा विशिष्ट भाग कळाला नाही किंवा त्याच्यावर डिस्कस करायचं तर तुम्ही विचारू शकता बिंदास. ओके. थँक्यू. हाँ क्यों नहीं दे सकते. कैसा है वो ग्रंथ में लिखा है कि ऊर्ध्व जत्रुगत व्याधियों में करना है सब करना है. त्वचा ये चीज ऐसी है ना कि वो ऊर्ध्व जत्रुगत में हर जगह पे है. तो ऐसा नहीं कि यहाँ पे है तो आपको बस्ती करना है. संप्राप्ति अगर आप सुश्रुत की देखोगे तो मैं बोलता हूँ सुश्रुत की संप्राप्ति हमारे दिमाग में रहनी चाहिए कि कफ पित्त जो आमाशय में है ये यहाँ पे है. यानी आमाशय ये कफ का स्थान है, पित्त का स्थान है. वहां से बीमारी तैयार हुई और वो रसव स्रोत से जाके कहीं पे लोकेट हुई. वो बॉडी पे कहीं पे पार्ट पे भी हो सकती है और वहां पे जाके स्थिर हो गई. यानी समझो लेग लेवल पे है.
दैट्स वाई उसमें हमने वमन दिया। तो व्याधि बेसिकली आमाशय कहते हैं, व्यक्त स्थान उसका लेग है यानी एंकल रीजन है, लेकिन व्याधि का उद्भव स्थान आमाशय है। उत्पत्ति और व्यक्ति, उत्पत्ति उसकी आमाशय में है और व्यक्ति उसकी पैर पैर में में है। है। जैसे हम लोग यहाँ बटन दबाते हैं, फैन वहाँ चालू होता है जैसे। तो आमाशय पे ही हमने काम किया। जिस हिसाब से संप्राप्ति है, वमन देना है, विरेचन देना है, पित्त की चिकित्सा मेन है, कफ की चिकित्सा मेन है, उस हिसाब से हम शोधन का महत्व देंगे। सबसे यानी सबसे कम रोल त्वचा रोग में वो बस्ती का है। दैट्स व्हाई बस्ती कम से कम, यानी कुष्ठ में तो बोलते हैं कि बस्ती देव ही मत, और सिद्धि स्थान में फिर से कुष्ठग्न बस्तियां आई है। उन्होंने उसका एक्सप्लेनेशन दिया कि अवस्था के हिसाब से हम बस्तियां यूज कर सकते हैं, लेकिन बहुत कम बार हम बस्तियां यूज करते हैं त्वचा रोग में। हेयर डिसीज में कहाँ पे तिक्त क्षीर बस्ती वगैरह है, लेकिन एक्चुअली त्वचा रोग में बहुत कम बार बस्तियों का यूज किया जाता है। ऐसा है। अब इसमें साइंस की ब्यूटी देखो, अभी ये जो स्थिर पुष्ट है मतलब स्टेबल, तो इसमें एलोपैथिक में वो देते हैं सैलिसिलिक एसिड ऊपर से लगाने के लिए, और ज़्यादा ईचिंग रहा तो उसके अंदर सैलिसिलिक एसिड के अंदर स्टीरॉइड मिक्स हो रहता है, बराबर। और वो इंटरनल मेडिसिन देते हैं, समय पर एक एंटी एलर्जिक मेडिसिन देंगे, उसके साथ स्टीरॉइड देंगे प्लस माइनस एक खराब, उसके साथ विटामिन देंगे प्लस माइनस, बराबर। ये भी लाक्षणिक चिकित्सा हुई, ठीक है। अभी आयुर्वेद में अपन बोलते हैं ना संप्राप्ति भंग करना, तो लाक्षणिक चिकित्सा के साथ में हमारे पास में वमन है जो अपना यूनिकनेस है। वमन करके हम लोग उल्टी कर कर वो वहाँ पे जो दोष है, बहुदोष अवस्था है, तो वो निकालेंगे, मतलब वहाँ से नया बनना शुरू जो है वो प्रोसेस रुकेगी। और साथ में हमारे पास में बहुकल्पम जो बहुगुणम संपन्न जो कौशल, मतलब हमारे पास में ड्रग की चॉइस भी बहुत है, मतलब वही 4 रखते हैं हमारे पास में हर अवस्था के हिसाब से, प्रकृति के अनुसार और देश और काल के अनुसार मेडिसिन बदल सकती है। तो वो ड्रग सिलेक्ट करके हम लोग पूरी संप्राप्ति भी जाएगी, उसको नया बनना भी रुक जाएगा, उसका इचिंग भी कम होगा, साथ में लोकल प्रोसीजर लेखन करने के बाद में वो रुकना पूरा परमानेंट अच्छा होगा। इसलिए सर ने भी बताया कि वो पेशेंट पूरा 100% अच्छा हुआ, सर ने बताया। नहीं तो सिर्फ एंटी एलर्जिक देके इचिंग रुकेगी, वापस वैसे होगा, सैलिसिलिक एसिड देने के बाद में वापस स्किन ऊपर आएगी। तो हमको सिर्फ ऊपर कर स्थानिक करने के साथ में अपने को इंटरनल जो करना है वहाँ यूनिकनेस आएगी। तो वो पेशेंट भर ये नहीं था, एलोपैथी वगैरह सब सैलिसिलिक एसिड वगैरह यूज करके आया था, बट एट सम पॉइंट देखिए अपने वमन की इंपॉर्टेंस देखिए, एट सम पॉइंट सैलिसिलिक एसिड काम करना छोड़ देता है। क्यों? लोकल लिपापुट्टी है, यहाँ का काम ही नहीं है। आप आमाशय से वमन का जो है या दोषों को निकाले ही नहीं, तो लोकल लेवल पे काम कैसे होगा? तो सैलिसिलिक लेवल पे काम होता है, बंद होता है काम से ठिगळा लावणे, सिर्फ आगे वाटे कोणाला स्थानिक चिकित्सा ठिगळा लावणे। बोल सर, जे स्थिर कमी पुष्ट सांगितलं त्याच्यामध्ये आपण अग्निकर्म करू शकतो, पण अग्निकर्म करणार कसं याच्यावर? एवढा मोठा पॅच आहे। सर, जर एकदम स्मॉल एरियामध्ये असेल, जसं तुम्ही ते लेगची सेकंड वाल्याची केस सांगितली होती, एकदम क्रोनिसिटी आहे पण स्मॉल एरियामध्ये, तर आपण तिथं अग्निकर्म करू शकतो? बेसिकली अग्निकर्मचा उद्देश आहे ना, हा चर्मकील किंवा जे छोटे छोटे स्पॉट्स आपल्याला काढायचे आहेत ना, जे स्किन पासून डिटॅच होतात, त्याच्यामध्ये करू शकतो तुम्ही। छोट्या छोट्या स्पॉट्स हायपरट्रॉफिक लायकोप्लास्ट वगैरे मध्ये करू शकता। त्याचा रोल फक्त वरची डेड स्किन काढणे थोड्या वेळ, पण परत ते हील होताना पॅकेज परत जाड होऊ शकतो। लेखन प्रच्छन्न करून जर तीक्ष्ण लेप केला ना, त्याला अधिक चांगला फायदा होता। तुम्हाला एक सांगतो, आम्ही अग्निकर्म केलं अशा पेशंटला, जी शलाकाची जी एक बाजू नोकिली असते ना, एक गोल असते ना, तर ती गोल बाजू जर फिरवली तर अग्निकर्म करता येतं। पण त्याचा फायदा असा असतो की जी खूप इचिंग असतं ना, ते अग्निकर्म तात्पुरतं उपचार होतो, म्हणजे आजार जाती पण ते तात्पुरतं होईल, पण त्याची आयडियल चिकित्सा जी आहे ती प्रच्छन्न आणि लेखन त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण कुठेच ते तशा पद्धतीने सूत्रामध्ये खाली गोष्टी नाही आहेत। तो बी स्पर्शनेंद्रिय त्याच्यामध्ये रक्तस्राव करा, क्षार लावा असं आहे। अग्निकर्म डेफिनेटली आपण एक कर्म म्हणून छोटे छोटे स्पॉट्स असतात तिकडे वापरू शकतो नक्की। सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये इचिंग वगैरे चांगल्या पद्धतीने होणार, पण जे आपण म्हणतो मूळतः ट्रीट होणार, त्याच्यामध्ये पहिले शोधन आणि त्यानंतर लेखन प्रच्छन्न याचा खूप चांगला रोल आहे। ते करावंच लागतं। असंही तुमच्या वादव्याधीमध्ये जिथे पण तुम्ही अग्निकर्म किंवा विद्याकर्म करता, त्याचा उपयोग फक्त टेम्पररी शमनसाठी होतो। तुम्हाला जी अभ्यंतर चिकित्सा किंवा काही कर्म इथे करावेच लागतं संप्राप्ती
लेपर चिकित्सा जो आयुर्वेदिक पीरियड होता है, कसाय होता है, वो चैप्टर होता है चिरक में, तो उसमें जो लेप होता है वो कर सकते हैं। हाँ, उसमें आप लेप कर सकते हो। अभी समझो यहाँ पे है अभी क्यों स्विन्नोत्सन्नम पुष्टम शस्त्र प्रलेपन लिम्पेन यानी लेपन ही बोला है। ओके, तो इसके आगे भी सूत्र है, सुश्रुत में जाओगे तो कणेर और इसका लेप ऐसे 10-12 सूत्र बताए, ये बताए। तो लेप तो हम उसमें से चूज कर सकते हैं, कुछ प्रॉब्लम नहीं है। लेपों का क्या प्रॉब्लम क्या है, हमें ना कम से कम यानी पेशेंट को कितना कम से कम देते समय यानी पेशेंट का भी कॉस्ट का या स्पेसिफिक यूज करने का जरूरी है। ऑयल यूज करोगे ना, कोई ऑयल बेस्ड ऑइंटमेंट यूज करोगे ना, तो उसका फायदा ये है कि उसका पेनिट्रेशन अच्छा होता है, एक। दूसरा, ऑयल नेचुरली कफवातज है, नेचुरली, तो कफ भी कम करेगा, वात भी कम करेगा, और उसके अंदर सिद्ध यानी जो भी अर्क है वहां, तो वो और पेनिट्रेट भी होगा, खुद कफवातज भी है और मेडिसिन को भी अंदर पेनिट्रेट करेगा। दैट्स व्हाई ऑयल और ऑइलमेंट का ज्यादा यूज होता है। लेप यूज करेंगे ना तो बहुत बार क्या होता है, पेनिट्रेशन होने को प्रॉब्लम हो सकती है, बिकॉज वाटर इज नॉट दैट मच पेनिट्रेटिव, दैट इज द प्रॉब्लम। डेफिनेटली आप कर सकते हो, तो दैट्स व्हाई हम यहाँ पे ऑइंटमेंट बेस यूज करते हैं यहाँ पे, यानी चर्मरक्षा मलम ऑइंटमेंट फॉर्म यूज किया, ऑयल इसलिए यूज किया, दैट शुड बी यूज। लेप करना कुछ गलत नहीं है, लेकिन हमें चाहिए ना कि अभी लेप है लेकिन और थोड़ा सा अच्छा हम क्या दें, बेस्ट क्या दें, तो इस हिसाब से ऑयल इज द बेस्ट जो पेनिट्रेटिव है। हैंडी भी रहता है, कहीं भी लगा सकते कहीं भी लगा सकते और ज़्यादा देर तक लगा हुआ रहता है तो उसका एक्शन भी अच्छा आता है। लेप आधा 1 घंटे में धोना ही पड़ता है, क्योंकि लेप ले भी कहीं जाना है। ओके, चलो, थैंक यू वेरी मच।